राज्यातील थकबाकी कर्जदार शेतकऱ्यांची आजपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी करावी. सततच्या पावसामुळे तूर, सोयाबीन, कपाशी तसेच अन्य पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत मदत करावी. विशेषतः 25 दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्याने संत्रा, आंबिया, बहाराचे बायोडिक्लोडिया बन या रोगाच्या प्रभावामुळे 75% वर नुकसान झाले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 1,00,000 रुपयापर्यंत मदत देण्यात यावी. वन्य प्राण्यांमुळे रोही, डुक्कर यांच्यामुळे शेतकऱ्याच्या सर्वच पिकांचे फार मोठ्या प्रमाणात दरवर्षी नुकसान होत असते. त्याकरिता शासनाने मदत मिळण्याबाबत फार जाचक अटी नंतर शेतकऱ्यांना तुंडपुंजी मदत दिल्या जाते. यावरती उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना 90% अनुदानावरती तारेचे कुंपण देण्यात यावे. तालुक्यातील रखडलेले पादन रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे. कृषी विभागाकडून ठिबक सिंचन, तुषार सिंचन व तत्सम सर्व योजनेचे 2022-24 चे रखडलेले अनुदान तात्काळ मिळण्यात यावे. केंद्र व राज्य सरकार आजपर्यंत शेतकऱ्यांकरिता बजेटमध्ये 2-2.5% तरतूद करतात. ही तरतूद शेतकऱ्यांना अमान्य असून ती तरतूद 15% करण्यात यावी. कृषी क्षेत्राचे स्वतंत्र बजेट निर्माण करावे. या मागण्यांच्या संदर्भात तिवसा तहसील येथे प्रभारी तहसीलदार आशिष नांगरे यांना निवेदन देण्यात आले. शेषराव उके, राहणार वरखेड, तिवसा तालुका. आम्ही आज न्याय हक्क विचार मंच याच्या अंतर्गत तिवसा तहसीलमध्ये तहसीलदारांना आमच्या विविध समस्यांचे निवारण करण्याकरता निवेदन देण्यात आलेले आहे. तिवसा तालुक्यासारखं म्हणजे अतिशय तिवसा तालुक्यात शेतकऱ्याचा खूपच त्रास चालू आहे. पांधन रस्ता, शेतमालाचा भाव आणि सर्व गोष्टीच्या अडीअडचणीचं सर्वांचं निवेदन आम्ही दिनेशराव वानखडे यांच्यासोबत येऊन तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या निवेदनावर तहसीलदार साहेबांनी ताबडतोब विचार करावा. अन्यथा आम्ही 15 दिवसाच्या नंतर पुन्हा इथे फार मोठा सत्याग्रह करू हे आम्ही त्यांना विनंती सांगितलेलं आहे आणि एवढीच आमची मागणी आहे. यावेळी शेतकरी न्याय हक्क विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष दिनेश वानखडे, जयकुमार बोके, संतोष मिठिये, दिनकर सुंदरकर, सुभाष ढगे, सुभाष मालपे, प्रशांत डहाके, गोपाल राठोड, दिलीप मोहकर, निरंजन कांबळे, वामन भोजने, प्रशांत कडबे तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. या तिवसा तालुक्यामध्ये पारंपरिक दुर्लक्षित राहिलेला एक घटक म्हणजे शेतकरी. तो कुठेही दुर्लक्षितच आहे आणि अशा या शेतकऱ्याच्या विविध मागण्या, विविध मुद्दे, विविध अडचणींचा पाळा वाचण्यासाठी शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं एक संघटन अराजकीय शेतकरी न्याय हक्क विचार मंचच्या वतीनं आज जवळपास तालुक्यातील एक सर्व शेतकरी मिळून तहसीलदार साहेबांकडे आम्ही आमच्या अडचणींचा पाळा वाचला आणि ज्यामध्ये पांधन रस्ते असो, शेतकऱ्यांची लाईफलाईन, आज कुठल्या कंडिशनमध्ये पांधन रस्ते येऊन म्हणजे आहे आमच्या तालुक्यामध्ये याचं दर्शन घडवलं. तसेच PM किसानचे हप्ते मिळत नाही किंवा काही त्रुटी असते स्थानिक प्रशासनाच्या त्या आणि जे शासनाने निर्देश दिले आहेत त्याचं पालन केल्या जात नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं कसं नुकसान होतं त्या बारीकसुरीक गोष्टी घेऊन आम्ही तहसीलमध्ये आज निवेदन दिलं आणि या जर गोष्टीची काळजी प्रशासनातर्फे घेतली गेली नाही, शासनातर्फे घेतली गेलेली नाही तर एक प्रचंड मोठं असं शेतकऱ्यांचं आंदोलन या तिवसा तालुक्यामध्ये आम्ही उभारणार आहोत आणि या निमित्तानं मी तिवसा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना निवेदन करू इच्छितो की आता राजकीय बंधनं तोडून आपल्या मुद्द्यासाठी आपणच बाहेर निघालं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करून प्रशासनाला झुकवलं पाहिजे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या घेऊन याला जुळलं पाहिजे आणि प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. त्या अनुषंगानं आजचं हे निवेदन होतं. धन्यवाद. रामचंद मुंदाने, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, तिवसा.